नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे आता निरूपाने पंकजला एक रूम घेऊन दिलेली असते आणि ती त्याला रोज खायला प्यायला सुद्धा घेऊन येत असते. जेवणाची सगळी व्यवस्था निरूपाच पंकजची करत असते आणि त्याबद्दल सुधाकर काकांना काहीच माहिती नसतं. पण आता इथे जे काही मीराने बघितलेलं असतं सगळं जाऊन ती इथे बाबांना सांगते आणि त्यांना आपल्याबरोबर घेऊन येते. कारण इथे सुधाकर काकांना पंकजला आणि निरूपाला एकत्रच पकडायचं असतं, ते सुद्धा रंगेहात. त्याच्यामुळे तो लगेचच तिथे धावत पळत येतो आणि पंकजला आता मार मारत असतो. पंकज म्हणतो, की "बाबा, मला फक्त एक संधी द्या. बाबा, मला एक संधी हवी आहे." तेव्हा इथे सुधाकर काका म्हणतात, "तुला एक संधीसुद्धा मिळणार नाही कळलं ना? काळं फासलेस तू माझ्या तोंडाला. माझी इज्जत घालवायला तुला काहीच वाटलं नाही का? काय कमी केलं आम्ही तुम्हाला? आई-वडील म्हणून तुला हवं ते सगळं दिलं, शिक्षण पूर्ण केलं, जे हवं नको ते सगळं बघितलं, मग तरीसुद्धा मला का फसवलंस? मला फसवलंस तर फसवलंस. या मुलीला काय फसवलंस? या सगळ्यामध्ये तिची काय चुकी होती? तुला जर लग्न करायचं नव्हतं तर आधीच सांगायचं ना. तिच्या आईला आणि तिला फसवायची काय गरज होती? लग्न मंडपातून निघून गेलास. ती नवरी मुलगी मंडपामध्ये बसून होती. तिचा विचार केला नाहीस. ती काय करेल? कशी राहील? तिने तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट करून घेतलं असतं तर?" तेव्हा इकडे आता सुधाकर काका मार पंकजला मारत असतात. तेव्हा इथे निरूपा म्हणत असते, "अहो काय करताय तुम्ही? पोटचं पोरगं आहे ते आपल्या, एवढं मारू नका त्याला. त्याने आधीच खूप काही सहन केलेलं आहे." तेव्हा इथे सुधाकर काका म्हणत असतात, की "निरूपा, तू आता मध्ये एक शब्दसुद्धा बोलू नकोस. या सगळ्यामध्ये तुझी जास्त चुकी आहे. तू नेहमी त्याच्या चुका पाठीशी घातलेल्या आहेत." तेव्हा निरूपा म्हणत असते, "अहो असं काय करताय? आधीच त्याने खूप काही भोगले हो. मला कुठे भेटला तो माहिती आहे तुम्हाला? मला तो मंदिराच्या पायरीवरती भेटला. काय अवस्था होती त्याची. भीक मागत बसला होता तो. माझा मुलगा, याला मी 9 महिने पोटात वाढवले. त्याला मी तिथे भीक मागायला ठेवू का? हे बघा मी जे काही केलं आपल्या मुलासाठीच केलंय ना." तेव्हा इथे आता काका शांतपणे बसतात आणि म्हणतात, की "माझी फसवणूक केली त्याने. त्याने केली, तू सुद्धा माझी फसवणूक केलेली आहेस निरूपा. आता हा विश्वास जो काही थोडाफार तुझ्यावरती होता ना, सगळा आता मातीमोल झालेला आहे, कोलमडून पडलेला आहे." तेव्हा इथे आता काका खाली बसल्यानंतर त्यांना फारच आता वाईट वाटत असतं, की निरूपा त्यांच्याबरोबर खोटं बोललेली असते. निरूपा म्हणते, "काय करणार होते मी? माझ्या मुलाची अवस्था मला बघवली नाही. अहो, रक्ताचं नातं आहे आमचं एकमेकांच्या. तर आता त्याला मी तिथे काय भीक मागत ठेवायचं का? आणि तो तुमचासुद्धा मुलगा आहे ना. झालं ते झालं, आता माफ करा ना त्याला आणि आता घरी घ्या बरं." तेव्हा इथे काका म्हणत असतात, की "अजिबात नाही. पंकजला आता मी माझा मुलगा मानतच नाही. त्याला मी माझ्या घरामध्ये कधीच घेणार नाही आहे. माझी फक्त 2 मुलं आहेत, सत्यजित आणि रवी. बाकी माझं कुणीही नाही आहे. पंकज माझ्यासाठी मेला आहे." तेव्हा पंकज आता धावत पळत येतो. सुधाकर काकांच्या पायाजवळ बसतो आणि म्हणतो, "बाबा असं करू नका. बाबा प्लीज असं करू नका. मला फक्त एक संधी द्या बाबा. हवं तर तुम्ही माझे लाड करू नका. माझ्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवू नका. मला मिठी मारू नका. फक्त मला तुमच्या पायाशी असं आयुष्यभर बसू द्या बाबा. असं म्हणू नका की तुम्ही मला तुमचा मुलगाच मानत नाही. बाबा प्लीज मला फक्त एक संधी द्या." तेव्हा सुधाकर काका म्हणतात, की "आता तुझी माझ्या पायाजवळ बसायची सुद्धा लायकी नाही आहे. मी तुला आता एक संधीसुद्धा देऊ शकत नाही." असं आता सुधाकर काका म्हणतात. तेव्हा निरूपा म्हणत असते, "एकदा ऐकून तरी घ्या ना." तरीसुद्धा इथे काका काही ऐकून घ्यायला तयार नसतात. तेव्हा निरूपा म्हणत असते, "हे सगळं या मुलीमुळे झाले. काय गं, जेव्हापासून लग्न करून आमच्या घरामध्ये आलीस ना, तेव्हापासून आमच्या घराची वाट लागली आहे वाट. आणि आता इथे तोंड वर करून आलीस. यांना सुद्धा तूच इथे घेऊन आली असशील ना, मला चांगलंच माहिती आहे. पाठलाग करतच होतीस ना माझा. तेव्हा इथे तू जेव्हापासून घरामध्ये आलीस तेव्हा आमच्या घरामध्ये कलह सुरू झालेला आहे. अगं ते नालीतले किडे तरी परवडले गं तुमच्यापेक्षा. तू आणि तुझी आई त्यांच्यापेक्षा सुद्धा बेकार आहात." तेव्हा इथे आता सुधाकर काका म्हणत असतात, की "निरूपा गप्प बस. एक शब्द जरी तोंडातनं काढलास ना त्या मुलीसाठी, तर मी तुला सुद्धा कधीही माफ करणार नाही. तिला काहीच बोलू नकोस. मी आत्ता सांगतोय. त्या मुलीची या सगळ्यामध्ये काहीच चुकी नाही आहे. मीच तुला इथे बघायचं होतं म्हणून आलो होतो." तेव्हा इथे लगेचच निरूपा म्हणते, "अहो जाऊ द्या ना. जे झालं ते झालं. आता सगळं विसरून जा. आपल्या मुलाला माफ करा आणि घरी घ्या बरं. आपण घरी जाऊया." सुधाकर काका म्हणतात, "अजिबात नाही. मी त्याला माझा मुलगा मानत नाही. घरात घेणार नाही." तेव्हा इथे निरूपा म्हणते, "ठीक आहे. तुमचा जर हा शेवटचा निर्णय असेल तर मी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी पण घरी येणार नाही आहे. मी माझ्या मुलाबरोबर इथेच राहणार. माझा मुलगा जिथे असेल तिथेच मी जाणार." तेव्हा इथे आता लगेचच मीरा म्हणत असते, "असं करू नका. तुम्ही घरी चला बरं. सासूबाई ते घर तुमचं आहे.
तुम्ही इथे कशाला राहताय, तुम्ही चला बरं घरी. तेव्हा निरूपा म्हणत असते, ए तू गप्प बस गं, तू तर काही बोलूच नकोस, कळलं ना. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर आले तर आम्ही दोघीसुद्धा सोबत घरी येऊ, नाहीतर मी इथे माझ्या मुलाबरोबर राहीन. तेव्हा सुधाकर काका म्हणतात, ठीक आहे, तुला जर नसेल यायचं तर नको येऊ, आणि तुझ्या मुलाला सुद्धा तुला इथेच ठेवायचं आहे ना, ठेव, आम्ही आता जातो. तेव्हा आता इथे काका म्हणत असतात, की निरूपा तू आलीस तर आमच्यासोबत ये, नाहीतर तू सुद्धा तुझ्या मुलाबरोबर इथेच राहा. आणि ते निघून गेल्यानंतर आता मीरा बाबा बाबा अशी हाक मारत त्यांच्या मागे मागे येते. घरी आल्यानंतर मीरा जाते आणि त्यांच्यासाठी पाणीसुद्धा घेऊन येते आणि म्हणत असते, की बाबा मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे काका म्हणतात, बोल ना बाळा, काय बोलायचं आहे. मीरा म्हणत असते, की हे बघा, मी तर तुम्हाला ह्या सगळ्याबद्दल सांगितलं नसतं तर तुम्हाला काही कळलंच नसतं ना. पण मी तुम्हाला सांगितलं कारण मला खरंच काहीच कळलं नव्हतं त्या वेळेला. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मला खरंच असं माहिती नव्हतं की ही बातमी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला एवढा राग येईल आणि तुम्ही लगेच तिथे जाल, तुमच्या कानावरती असावं, म्हणून मी फक्त तुम्हाला हे सत्य सांगितलं होतं. तेव्हा इथे काका म्हणतात, हा ठीक आहे ना, मग सांगितलंच ते मला बरंच झालं. तेव्हा ते म्हणत असतात, की कधी कधी कसं असतं ना, म्हणजे नशीब आपलं आधीच आपल्या भोवती विळखा घाऊन बसलेलं असतं, पण आपल्यावरती ते कुठला फासा फेकतायत हे मात्र प्रत्येक डावालाच कळत असतं. तेव्हा इथे मीरा म्हणत असते, की माफ करा, माझ्यामुळे हे सगळं झालंय. तेव्हा काका म्हणतात, तू माफी मागू नको, पण या सगळ्याबद्दल सत्यजितला सुद्धा कळायला नको, नाहीतर तो कसा रिॲक्ट होईल काय माहिती. तेवढ्यातच सत्यजित होतो आणि म्हणतो, काय काय झालं, काय माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न चालू आहे, मी ऐकलं सगळं. तेव्हा इथे मीरा आता काकांना खुणावते म्हणते, काही ऐकलेलं नाहीये. तेव्हा म्हणते, काय काय ऐकलं तुम्ही, काय ऐकलं. तेव्हा इथे आता सत्य म्हणत असतो, मी फक्त एवढंच ऐकलं की तुम्हाला माझ्यापासून गोष्टी लपवायच्या आहेत, आता त्या काय आहेत ते मला पटापट सांगून टाका. तेव्हा इथे काका म्हणत असतात, अरे असं काय करतोयस, तुला माहिती आहे ना, निरूपाबद्दलच बोलत होतो. तेव्हा इथे मीरा म्हणत असते, की आई आहेत ना, त्यांच्याबद्दल आम्ही थोडं बोलत होतो, पण तुम्हाला त्यांचा विषय काढल्यानंतर राग येतो ना, तुम्हाला राग यायला नको, म्हणून आईंचा विषय काढायचा नाही असं आम्ही ठरवले, त्याबद्दलच बोलत होतो आणि तुम्ही लगेचच आलात. तेव्हा इथे सत्यजित म्हणत असतो, हो, माझ्या काही वस्तू इथे राहिलेल्या आहेत, त्या मला लागणार आहेत, त्याच घेण्यासाठी मी इथे आलो आहे. तेव्हा इथे आता लगेचच खूप उशीर झालेला असतो. मीरा म्हणत असते, की आबा, आई अजून आलेल्या नाही आहेत, आईंना खूप उशीर झाला आहे, आई येणारच नाही का. तेव्हा इथे काका म्हणतात, ठीक आहे ना, नाही आली तर नको येऊ दे. तर इकडे आता निरूपा म्हणत असते, की बघितलंस ना तू, ती मुलगी जेवढी साधी भोळी दिसते ना तेवढी ती नाही आहे. तुझ्या वडिलांना घेऊन तीच इथे आली होती आणि तिनेच त्यांचे कानसुद्धा भरलेले आहेत. तेव्हा आता जोपर्यंत ते घ्यायला येत नाही तोपर्यंत मी जाणारच नाही आहे. तेव्हा पंकज म्हणत असतो, अगं आई तू असं नको करू, तू तिथेच असायला हवंयस ना, तेव्हाच मी कसं बसं त्या घरामध्ये येऊ शकतो. तेव्हा निरूपा म्हणते, अजिबात नाही, ज्या घरामध्ये माझा मुलगा माझा बबड्या नाही आहे त्या घरामध्ये मी सुद्धा जाऊन काय करू. तर इकडे काका आता वाट बघत असतात, पण कुणीही यायला तयार नसतं. तेव्हा तिथे मीरा येते आणि म्हणत असते, असं का करताय तुम्ही बाबा, तुम्ही जा ना, आईना घेऊन या. अहो, आईंच्या सगळ्यामध्ये काय चुकी आहे, आई ही आई असते ना शेवटीला, आणि आईचं मन हे बापाला नाही कळणार, त्यांच्या मनात नक्की काय चाललंय ते. तेव्हा तुम्ही आता आईंवरती चिडू नका, तुम्ही जा आणि आईना घेऊन या. तेव्हा काका म्हणतात, अजिबात नाही, तिला खूपच जास्त हट्ट करायचा आहे ना, करू देत, तिला तिच्या मुलाबरोबर राहायचं आहे ना, राहू देत. मी सुद्धा खूपच जास्त हट्टी आहे, मी तिला तिथे आणायला अजिबातच जाणार नाही आहे, कळलं ना. तेव्हा इथे मीरा खूप आता समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण काका तिचं अजिबात काहीसुद्धा ऐकत नाही. त्यानंतर इथे आता दारामध्ये निरूपा आता पंकजला घेऊन आलेली असते. ती म्हणते, ये ना ये, अरे तुझंच घर आहे, ये ना आतमध्ये. तेव्हा आता सुधाकर काका बघतात तर निरूपा पंकजला घेऊन आलेली असते. ते म्हणतात, मी त्याला आतमध्ये नाही घेणार. तेव्हा निरूपा म्हणत असते, तुमच्या मनात नक्की चाललंय करी काय, मला तरी सांगा. तुम्हाला जसं वाटतं ना आपण तसं करूया, त्याला मारायला लागलं ना तरीसुद्धा चालेल, पण तुमच्या मनाचं समाधान होऊ दे. तेव्हा इथे सुधाकर काका म्हणतात, तुला असला बाप वाटलो का मी, म्हणजे मुलाला मारणारा. अगं मी तर त्याचे लाडच केलेत ना, पण त्याने माझी इज्जत राखली का, असं आता काका म्हणतात. तेव्हा इकडे पंकज आता खूपच जास्त टेन्शनमध्ये सुद्धा आलेला असतो आणि तो सुधाकर काकांना घाबरलेला सुद्धा असतो.